उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये 50 ते 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। इतर माध्यमांमधून मृतांचा आकडा त्यापेक्षा दुप्पट असल्याचं सांगितलं जातंय। मृतांमध्ये 20 पेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचं सुद्धा कळतंय। या ठिकाणी सत्संग सुरू होता, मोठी गर्दी झालेली होती आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 50 ते 60 जणांचा मृत्यू झालाय, मात्र प्रत्यक्षात हा आकडा 100हून अधिक असू शकतो अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते। ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, या ठिकाणी स्टॅम्पीड कशामुळे माजला, काय अशी घटना घडलेली होती हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये। मात्र जवळपास 50 ते 60 जणांचा मृत्यू झालेला आहे। अधिकृत आकडा तरी हा आहे, मात्र हा आकडा दुपटीपेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त होतीये। प्रशासन की जिम्मेवारी के हिसाब से ये इतना कांड हुआ है। पुलिस प्रशासन ने एक रोड जो बंद था, जाम लगा हुआ था रात 11 बजे से, वो जाम खुलवाया पुलिस प्रशासन ने और उसकी वजह से ये दुर्घटना हुई। 100-150 चले गए। जब कितने लोगों की मौत हुई? 100-150 आदमी चले गए, यहाँ से 200 के लमसम चले गए। और ये अभी तक कोई लाइट नहीं, एक डॉक्टर थे, बाकी के कोई नहीं। आगे को अप्लाई नहीं कर रहे, उनको एस्टीमेट नहीं अभी तक कोई दे पा रहे, तो क्या करेंगे? हॉस्पिटल में ऑक्सीजन घंटे में बताइए हमने कैच लाया, इनमें सांस चल रही है। जान है वो नहीं खत्म हो रही है। ना दरोगा ना मंत्री एसपी कोई नहीं है यहाँ पर। डॉक्टर नहीं है, नहीं कोई ऑक्सीजन है, कोई ड्रिप लगा रहे, कोई सीरियस होगा उस पर ड्रिप लगा दे तभी बच जाएगा। लगभग कितने लोगों की मौत हो चुकी है यहाँ पर? डेढ़ घंटा हादसे को हो गया, अभी का कोई सीनियर ऑफिसर यहाँ पे मौजूद नहीं है, न कोई सीनियर डॉक्टर यहाँ पे। सीएमओ साहब अभी तक आए नहीं है। 200 मौतें लगभग हो चुकी हैं, कोई सुनने वाला नहीं है, कोई रेफर करने वाला नहीं है। बंदे नगरी चौपट पर आ जा। भैया नीचे दब गए, बहुत पवन के ऊपर निकल गई, मच गई, गाड़ी वाले आ गए, बहुत लोगों की भैया। वो एक संग भीड़ आई है सुबह में, भोले बाबा की सत्संग में भीड़ हम दब गए। कितनी भीड़ थी लगभग? बहुत भीड़ है भैया। कितने लोगों की मौत हुई है इसमें? जाने अब मन्ना गिनने भैया ने कितने का नकी भैया। कितना बता रहे हैं लोग, बता रहे हैं इस पर आप भीड़ ज्यादा थी? बहुत हुई भीड़ है, बहुत हुई। भीड़ की वजह से ये मौत हुई। एक संग वो रुक गई है, दबे गए वहां में, पीछे गए एक संग। धक्कादायक गोष्ट म्हणजे चेंगराचेंगरी झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाचे लोक 1.5 तास इकडे फिरकले नव्हते असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। ही घटना नेमकी कशी घडली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। या ठिकाणी भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता आणि या सत्संगामध्ये ही स्टॅम्पीड, ही चेंगराचेंगरी घडलेली आहे, ज्यामध्ये अधिकृत आकडा जो समोर येतोय त्यानुसार 50 ते 60 जणांचा मृत्यू झाला आहे असं जिल्हाधिकारी म्हणतात। मात्र प्रत्यक्षात मृतांचा आकडा हा दुपटीपेक्षा अधिक असल्याची भीती इथले स्थानिक व्यक्त करतायत। मृतांमध्ये 20हून अधिक महिलांचा समावेश आहे, 150 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। आणि चेंगराचेंगरीची ही घटना, हाथरस मधली ही चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशी घडली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। हाथरस मध्ये भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी यांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता। मानव धर्म सत्य असल्याचा पोस्टरवरती संदेश होता। सत्संग संपल्यानंतर भोले बाबा यांचा ताफा निघून गेला। ताफा निघेपर्यंत सुरक्षा रक्षकांनी गर्दी रोखून धरली। ताफा निघाल्यानंतर एकाच वेळी ही गर्दी सोडण्यात आली। सत्संग संपल्यानंतर गर्दी एकाच वेळी बाहेर पडली। गर्दी जास्त असल्यामुळे इथे धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली।
भक्तांमध्ये महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. रस्त्यात पडलेल्या महिलांना तुडवत खरं तर ही गर्दी पुढे सरकली आणि त्यामध्ये ही चेंगराचेंगरी झाली आणि यामध्येच अनेक महिलांचा मृत्यू श्वास गुदमरून झालेला आहे. आणि अखिलेश यादव या घटनेसंदर्भात बोलतायत. आपण थेट जाऊया. देखिए, जब तक आप किसी आयोजन पे शुरुआत में से लेकर के अंत तक ध्यान नहीं देंगे तो ऐसी घटना ही होंगी. इसके लिए जिम्मेदार अगर कोई है तो वहाँ सरकार जिम्मेदार है. मरने वालों की मदद हो, उनके परिवार के लोगों का पूरा इंतजाम हो. तर योगी सरकारकडे अखिलेश यादव यांनी बोट दाखवलंय. आपण आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. शिवाजी, अतिशय गंभीर घटना आहे, मात्र प्रत्यक्षातली आकडेवारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली आकडेवारी यामध्ये मोठा फरक दिसतोय. प्रशासनाचं नेमकं चाललंय काय या ठिकाणी? नम्रता, 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. जेव्हा धार्मिक सत्संग कोणत्याही धर्माचे कार्यक्रम असतात तेव्हा प्रशासन नियम धाब्यावर बसून कार्यक्रमाला परवानगी देतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण सत्संगमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर 100हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे 2 मंत्री या घटनास्थळी पाठवलेले आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अजूनही आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम झालेली नाही. तर उत्तर प्रदेशची बातच वेगळी आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची वानवा आहे, डॉक्टरांची वानवा आहे. अशा परिस्थितीमध्ये मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना उपचार मिळत नाहीये. आसपासच्या जे खाजगी हॉस्पिटल आहे त्यांना देखील आता या तात्काळ ताब्यात घेऊन या ठिकाणी या रुग्णांवरती उपचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महिलांचा सर्वाधिक मृतांमध्ये समावेश असल्याचं समजतं आहे. आणि फुलवारी हे गाव आहे हाथरसमधून 47 किलोमीटर अंतरावरती. त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि घटना घडल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाला पोहोचायला अधिक फार वेळ लागला असा देखील आरोप या ठिकाणी केला जात आहे. मात्र भविष्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीने सत्संग असो किंवा इतर घटना असो अशा कार्यक्रमाला परवानगी देताना ज्या पद्धतीने इतर कार्यक्रमांना सेवा अटी शर्ती असतात त्याच पद्धतीने शर्ती असणं गरजेचं आहे. तर आता जी माहिती मिळते त्यानुसार मृतांना 2 लाखांची मदत त्याच्या कुटुंबाला देण्यात आलेली आहे. जखमींना 50,000ची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता खडबडून जागा झालेलं आहे. मृतदेह हे रुग्णालयाच्या समोर पडलेले होते आणि त्याची दृश्यही आपल्या हाती आलेली आहेत. प्रशासनाची किती अनास्था असेल, किती विदारक असेल परिस्थिती या ठिकाणचं हे दृश्य आहे. तुम्ही सोबत राहा, आणखी काही मुद्दे तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. दरम्यान